तर दादा एखादा व्यक्ती जाणं ही सोपी गोष्ट नसते. लोक सहज म्हणतात अरे बाबा तो माणूस वारला, अरे तो वारला. पण व्यक्ती ज्यावेळी जातो ना, व्यक्ती जाणं म्हणजे सोपी गोष्ट नसते. ज्यावेळेस एखादा माणूस जातो ना, ऐका, ज्यावेळेस एखादा माणूस जातो ना, त्यावेळेस तो माणूस एकटा जात नसतो, तर त्यावेळेस त्या माणसाबरोबर कोणाचा तरी भाऊ जातो, कोणाचा तरी पती जातो, कुठल्या लेकराचा बाप, कुणाचा तरी बाप जातो, कुणाचा तरी मुलगा जातो, कुठल्या बहिणीचा तरी भाऊ जातो, एखाद्या मित्राचा मित्र जातो. माणूस मरतो ना, माणूस मरणं म्हणजे सोपी गोष्ट नसते. हे परिवार आहे ना, ह्या परिवाराला आपण सांगू शकतो नाना गेले दुःख मानू नका. पण हे म्हणतात ना, ज्याचं जळतं ना तेच कळत, त्यालाच कळत. ज्याला हात नाही ना त्यालाच विचारावी हाताची किंमत. ज्याला हात आहे त्याला काय कळणार आहे हाताची किंमत. ज्याला हात नाही त्यालाच तर कळणार आहे रे दादा हाताची किंमत. ज्याला पाय आहे त्याला काय कळणार आहे पायाची किंमत. ज्याला पाय नाही ना त्यालाच कळणार आहे पायाची किंमत. ज्याला डोळे नाहीत ना, मला असं वाटतंय दादा त्यालाच कळणार डोळ्याची किंमत. ज्याला माय नाही ना त्यालाच कळणार आहे मायची किंमत. ज्याला बाप नाही ना त्यालाच कळणार आहे बापाची किंमत. आणि ज्याला भाऊ नाही ना त्यालाच कळणार आहे बघा भावाची किंमत. दादा मला वाटतं की नानांना 4 भाऊ ना का 3 भाऊ, 3 भाऊ ना नानांना. भाव गेलेल्याचं दुःख काय असतं, आपला भाव गेलेल्याचं दुःख काय असतं, तुम्ही नानांच्या 3 भावांना विचारा. आयुष्यभर हे 3 भावंड दादा 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 नानांना म्हणत असते किंवा नाना म्हणत असते. पण 1 वर्ष झालं त्यांच्या परिवाराला नानांचं